नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आज तारखेवरून कोणत्याही तारखेचा आज वार काढणं शिकवणार आहे। तर तारखेवरून वार काढण्यासाठी आपल्याला ये जानेवारीचा, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर यांचे काय पाहिजे, आपल्याला कोड पाठ पाहिजे। काय पाहिजे? कोड पाठ पाहिजे। तसेच हे वार आहे, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार यांचे सुद्धा कोड पाठ पाहिजे। आणि हे वर्ष, शताब्दी वर्ष यांचे सुद्धा काय पाहिजे, आपल्याला कोड पाठ पाहिजे। या कोड पाठ करायचे सुद्धा एक काय आपल्याकडे मेथड आहे। कोड पाठ करायची ट्रिक काय आहे मला सांगा। 12चा वर्ग किती आहे? 144 बरोबर आहे, 0। पुन्हा 5चा वर्ग किती आहे? 25 पुन्हा 0। 6चा वर्ग किती आहे? 6चा वर्ग किती आहे? 36 बरोबर आहे। पुन्हा 144 मध्ये 2 मिळवले किती झाले? 146। लक्ष द्या, पुन्हा मला सांगा 12चा वर्ग किती आहे? 144 बरोबर आहे। पुन्हा 0, पुन्हा 5चा वर्ग किती आहे? 25 पुन्हा 0। 6चा वर्ग किती आहे? 36 पुन्हा शेवटला स्टार्टिंगचे किती होते आपले? 144। 144 मध्ये काय करायचे? 2 ॲड करायचे म्हणजे किती झाले? 146 बरोबर आहे। झाले आपले तारखेवरून कोडपाठ, महिन्याचे कोडपाठ झाले आपल्याला। आता राहिले वाराचे कोड। वाराचे कोड रविवार मध्ये जर एक आला, रविवारचा नेहमी एक घ्यायचा। रविवारचा किती घ्यायचा? नेहमी एक घ्यायचा। सोमवारचा 2, मंगळवारचा 3, बुधवारचा 4, गुरुवारचा 5, शुक्रवारचा 6, शनिवारचा 0। तसेच आपलं कॅलेंडर हे कधीपासून चालू झालं? इसवी सन 1600 पासून। कोणी चालू केलं कॅलेंडर? मेन म्हणजे कोणा चालू केलं? ग्रेगोरियनना। कोणा? त्याच्या आधी इसवी सन 1600 आधी, इसवी सन 1600च्या आधी पण कॅलेंडर होतं, पण ते इतकं ॲक्युरेट नव्हतं। पण इसवी सन 1600 मध्ये आपलं हे कॅलेंडर व्यवस्थित चालू झालं। 1600चा कोड किती आहे मग? 6, 1700चा 4, 1800चा 2, पुन्हा 1900चा 0। म्हणजे 6 पासून चालू करायचा, पुन्हा 2 2 कमी होतं, 6 4 2 0, पुन्हा 2000ला 6 4 2 0, पुन्हा असं चालू होईल 6 4 2 0। म्हणजे असे प्रत्येक वेळेस काय होईल? 2 2 ना 2 2 2 2 ना कमी होऊन जाईल। मग आपला 1600चा कोड किती आहे? 6, 1700चा कोड किती आहे? 4, 1800चा कोड किती आहे? 2, 1900चा कोड किती आहे? 0 बरोबर आहे। म्हणजे 6 4 2 0। म्हणजे प्रत्येक वेळेस काय करायचे? 6 पासून चालू करायचे, 2 2 ना कमी करायचे कितीपर्यंत? 0 पर्यंत। पुन्हा 6 पासून चालू करायचे, 2 2 ना कमी करायचे, पुन्हा कितीपर्यंत? 0 पर्यंत। तसंच वाराचा रविवार असला की एक घ्यायचा, त्याच्यानंतर आपल्या आपोआप लक्षात येऊन जातं। सोमवारला 2, मंगळवारला 3, बुधवारला 4, गुरुवारला 5, शुक्रवारला 6 आणि शनिवारला 0। आणि त्यासाठी एक सूत्र पण आहे, कोणतं? डे, मंथ, इयर, लीप इयर आणि सेंच्युरी इयर। मराठीत मध्ये पहा, डे म्हणजे काय? दिवस, मंथ म्हणजे काय? महिना, इयर म्हणजे काय? वर्ष, आणि लीप इयर म्हणजे काय? जे आपले लीप इयर किती आहे त्या सेंच्युरी वर्षामध्ये किंवा त्या वर्षामध्ये लीप इयर किती आहे ते कॅल्क्युलेट करणं पडेल। सेंच्युरी इयर म्हणजे शताब्दी वर्ष कोणतं शताब्दी वर्ष म्हणजे कोणते राहणार आहे? 1600, 1700, 1800 म्हणजे हे कोणते राहणार आहे? आपले शताब्दी वर्ष। आणि त्याला सगळ्यात त्यांची बेरीज करून कितीने भाग देणे आपल्याला? त्याला सगळ्याला 7ने भाग देणार, तेव्हा आपल्याला तारखेचा वाढ आहे। तर आपण सगळ्यात आधी काढू आता 15 ऑगस्ट 1947ला कोणता वार होता? कोणता? 15 ऑगस्ट 1947ला कोणता वार होता? मग मला सांगा, डे किती आपले? 15 लिहिले। डे किती आपले? 15 बरोबर आहे। महिना कोणता आहे? ऑगस्ट। मग ऑगस्टचा कोड किती आपला? 3। ऑगस्टचा कोड किती आपला? 3। आता आलं इयर। इयर कसं काढायचं मला सांगा? 1947 कोणती? 1947। 1947 मध्ये काय करायचं? 1900 प्लस 47, यामधले 47 घ्यायचे फक्त। किती घ्यायचे? 47। इयरच्या ठिकाणी किती येणार आहे? 47 बरोबर आहे। आता काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? लीप इयर। म्हणजे 1947 पर्यंत किती लीप इयर होते? लीप इयर कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करणार आहे आपण? 47ला काय करायचं? 47ला काय करायचं? 4 ने भाग द्यायचं। किती ना? 4 ने भाग द्यायचं। 4 1 4, 4 1 4, किती? 0 7, पुन्हा 4 1 4, किती राहिले खाली? 3। म्हणजे मला सांगा, बाकी आता 4 ने 3 ला भाग देतो का? नाही। मग याचं उत्तर किती आलं? 11। म्हणजे 47 वर्षामध्ये एकूण लीप इयर किती येणार आहे आपले? 11। 47 वर्षामध्ये एकूण लीप इयर किती येणार आहे? 11। आता राहिलं सेंच्युरी इयर म्हणजे कोणतं? शताब्दी वर्ष। शताब्दी वर्षामध्ये आता शताब्दी वर्ष कोणतं आहे आपलं? 1900 बरोबर आहे। 1900चा कोड किती आपला? 0 लिहिला आपण 0। आणि सगळ्याला काय करणार आहे आपण? 7ने भाग देणार आहे। अजून यांची कॅल्क्युलेशन करापेक्षा प्रत्येकाला जर 7ने भाग दिला त्यांची बाकी उरते। आज जर 15ला जर 7ने भाग दिला, 7 1 7, 7 2 14, मग बाकी किती राहणार? इडं हे 3ला काही गरज द्यायची नाही। पुन्हा 47ला आपण 7ने भाग दिला, 7 सकून 42, 42 मायनस 47 किती हो राहिले? 43, 44, 45, 46, 47। म्हणजे इकडे बाकी किती राहणार आहे? 5। पुन्हा 11ला सुद्धा काय जातो? 7ने भाग द्यायचा। 7 1 7, पुन्हा 7 पासून 11 पर्यंत बाकी किती राहते आपली? 4, 8 9 10 11, किती बाकी राहते? 4। मग मला सांगा 1 आणि 3 किती झाले? 4, 4 आणि 5 किती झाले? 9, 9 आणि 4 किती झाले?
13ला काय करणार आहे आपण पुन्हा 7 भाग देणार. किती भाग देणार आहे 7. 7 1 7 म्हणजे किती दिवस बाकी राहते पुढं 6 दिवस बाकी राहते. किती दिवस बाकी राहत्या 6 दिवस. मग मला सांगा 6 कोड कशाचा आहे शुक्रवारचा. म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला कोणता वार राहणार आहे आपला शुक्रवार. 15 ऑगस्ट 1947ला कोणता वार राहणार आहे आपला. आता आपलं सेकंड एक्झाम्पल कोणते आपलं 16 मार्च 2003ला कोणता वार होता. तर लक्ष द्या दिवस किती आपले 16. दिवस किती आपले 16. त्याचा आता याच्यानंतर काय येत असतो मंथ कोणता आहे मार्चचा कोड कोणता आहे 4. मार्चचा कोड कोणता आहे 4. आता त्याच्यानंतर कोणता आहे इयर. आता किती इयर घेणे आपल्याला बरोबर आहे. मग मला सांगा किती होते ते 2003. किती होते 2003. याला कशी फोड करणार आपण 2000 + 3. मग इयर किती आहे 3 बरोबर आहे. इयर किती आहे 3. मग मला सांगा त्याच्यात लीप इयर 2003 मध्ये लीप इयर आहे कोणतं नाही. का बरं 2003 लीप इयर नाही. त्याच्यानंतर 2004 लीप इयर येणार आहे. पण 2000 लीप इयर आहे. पण 2000 लीप इयर कॅल्क्युलेट करतो का आपण नाही. मग लीप इयर मध्ये किती येणार आहे 0 बरोबर आहे. त्याच्यानंतर सेंचुरी इयर किती आहे 2000चा कोड किती आहे 6. मग किती येणार आहे आपण 6. त्याला भाग किती देणार आहे 7. मग मला सांगा सगळ्याची बेरीज करा किंवा याला 7 भाग देऊन कमी करा. आपण आता ह्यावेळेस काय करू पण याला 7 भाग देऊ. 6 आणि 4 20 20 आणि 3 23 23 आणि 6 किती झाले 29 बरोबर आहे. 29ला जर 7 भाग दिला किती बाकी राहत्या 7 × 7 = 28 म्हणजे बाकी किती राहणार आहे आपली 1 हा कोड कशाचा आहे रविवारचा. 1 हा कोड कशाचा आहे रविवारचा. तर 16 मार्च 2023 रोजी काय वार होता रविवार होता. 16 मार्च 2023 रोजी कोणता वार होता रविवार. तिसरे एक्झाम्पल 31 ऑगस्ट 1999ला कोणता वार होता. 31 ऑगस्ट 1999ला कोणता वार होता. तर मला सांगा डे म्हणजे किती आहे 31. डे म्हणजे किती आहे 31. मंथ म्हणजे ऑगस्टचा कोड किती आपला 3 बरोबर आहे. ऑगस्टचा कोड किती आहे आपला 3. इयर आता इयर कशी कॅल्क्युलेट करणार आपण 1999 बरोबर. 1999 काय करणार 1900 + 99 म्हणजे एकूण इयर किती झाले 99. एकूण इयर किती झाले आपले 99 प्लस मला सांगा आता लीप इयर काढायची. लीप इयर कशी काढणार आपण 1999 मध्ये लीप इयर किती म्हणजे 99 घेतले किती 99 काय करायचं 99 काय करणार आहे आपण 4 भाग देणार. किती 4 4 1 4 4 2 8 बाकी राहिली 1 पुन्हा हे 9 4 चौक 16 4 चौक 16 बरोबर आहे. बाकी किती राहिली 3. आता 4 ने 3ला भाग जातो का नाही. मग आपलं उत्तर किती आहे 24 म्हणजे 1999 मध्ये लीप इयर किती आपले 24. 1999 मध्ये लीप इयर किती आपले 24. त्याच्यानंतर आहे आपलं सेंचुरी इयर कोणतं आहे आपलं 1900 + 99 असं घेतलं होतं ना आपण ते. मग 1900चं कोड किती आहे 0. सेंचुरी इयरमध्ये 1900चा कोड किती आहे 0 भागिले किती करणार आहे आपण 7. आता मला एक सांगा आता यांची बेरीज केल्यापेक्षा यांना आपण 7 जर कमी केलं तर याचं 7 जर भाग दिला तर यांचा ऑड डे जे राहते का ते पण कॅल्क्युलेट करू शकतो किंवा डायरेक्ट बेरीज करून 7 भाग देऊ शकतो. आपण याला सोपं करण्यासाठी काय करणार आहे 31ला काय करणार आहे 7 भाग देणार आहे. 31ला जर 7ला भाग दिलं 7 × 21 7 चौक 28 28 पासून 31 पर्यंत किती बाकी राहते 29 30 31 किती बाकी राहते 3. आता 3ला काही गरज आहे का नाही. पण 99 काय मोठी संख्या आहे 99ला काय करायचं आपल्याला कमी करायचं 7 कमी करायचं. ऑड डेज यांची बेरीज करा किंवा 7 भाग देऊन त्यांची जे ऑड डेज राहते म्हणजे जेवढी बाकी उरती तेवढी घ्या. मग 7 1 7 आता 99ला 7 भाग देऊ 7 1 7 हे 2 हे 9 7 1 7 चौक 28. मग मला सांगा बाकी किती राहू राहिली 1. मग 99च्या ऐवजी आपण किती घेऊ शकतो 1 घेऊ शकतो बरोबर आहे. आता पुन्हा 24 आहे 7 1 21 7 1 21 पासून 24 पर्यंत जाण्यासाठी बाकी किती राहते आपली 3. बाकी किती राहते 3. शून्याला काही गरज आहे का नाही बरोबर आहे. तर आता 31 ऐवजी किती घेतले आपण 3. 99 ऐवजी किती घेतला 1 आणि 24 ऐवजी किती घेतले 3. मग आता यांची बेरीज 3 1 3 3 2 7 3 3 9 1 10 बरोबर आहे 10. मग 10 भागिले किती करणार आहे आपण 7. आता पुन्हा 7 जर 10ला भाग दिला तर बाकी किती उरणार आहे आपली 3. 7 1 7 7 पासून 10 पर्यंत जाण्यासाठी किती बाकी उरते 3. मग मला सांगा 3 हा कोड कशाचा आहे मंगळवारचा. तर 31 ऑगस्ट 1999ला कोणता वार होता मंगळवार होता. कोणता वार होता 31 ऑगस्ट 1999ला मंगळवार. चौथं एक्झाम्पल म्हणजे 15 ऑगस्ट 2023ला ह्या वर्षी कोणता वार येणार आहे म्हणजे चालू वर्ष कोणते आपलं 2023ला कोणतं वार येणार आहे 15 ऑगस्ट 2023. मग मला सांगा डे म्हणजे डे किती आपले 15 बरोबर आहे.
त्याच्यानंतर महिना कोणता आहे आपला ऑगस्टचा, ऑगस्टच्या ठिकाणी किती घेणार आहे आपण 3, ऑगस्टचा कोड किती आपला 3. आता इयर कशी कॅल्क्युलेट करतो आपलं 2023 आहे, किती आहे 2023 ची फोड करणार आपण 2000 + 23 यातले फक्त किती घेणार आहे आपण इयरच्या ठिकाणी 23 घेतले 23 बरोबर आहे. त्यानंतर मला सांग किती आहे, आता काय करणार लीप इयर घेतले 23, त्याच्यानंतर काय करणार लीप इयर काढण्यासाठी काय करतो आपण 23ला काय करणार 4 भाग देणार आहे. 23ला 4 का बरं भाग देणार आहे, कारण की लीप इयर किती वर्षानंतर येत असतं 4 वर्षानंतर. म्हणजे 23ला काय करणार आहे आपण जर 4 भाग द्याला 4 पंचे 20 बरोबर आहे, बाकी किती राहिली 3. म्हणजे मग मला सांगा किती उत्तर येऊ राहिलं 2023 मध्ये लीप वर्ष किती आहे 5. किती वर्ष आहे 5. त्याच्यानंतर कोणता आहे सेंचुरी इयर 2023 मधलं 23 तर घेतला, 23चा विषय संपला. त्याच्यानंतर सेंचुरी इयर कोणता आहे 2000चा कोड किती आपला 6. मग किती घेणार आहे आपण 6 भागिले किती घेतलं 7. एक तर यांची सगळ्याची बेरीज करून 7 भाग द्या, काय सगळ्याची बेरीज करून 7 भाग द्या, बाकी तिचे येणार किंवा 7ला काय करा 15ला काय करा 7 भाग देऊन कमी करा, पुन्हा 23ला 7 भाग देऊन कमी करा. म्हणजे वरचे विषम दिवस म्हणजे ऑड डे जे राहते कोणती बाकी, म्हणजे 7 1 7 7 2 1 14, 14 पासून 15 जाण्यासाठी किती बाकी राहते 1 बरोबर आहे. आता 23ला कमी करायचं आपल्याला 7 1 7 7 2 14 7 3 21, 21 पासून 23 पर्यंत जाण्यासाठी काय करणार आहे आपण 2 न जाणार आहे 22 23, म्हणजे किती बाकी राहणार इकडं 2 बरोबर आहे. 5ला 6ला काही गरज आहे का नाही, कारण की हे छोट्या संख्या 7 पेक्षा यांची डायरेक्ट बेरीज करायची. इकडं 15 कटले, इकडं 23 कटले, 15च्या ऐवजी किती घेतला आपण 1 7 भाग देऊन, 23च्या ऐवजी किती घेतला 2 7 भाग देऊन. मग सगळ्याची बेरीज 1 आणि 3 किती झाले 4, 4 आणि 2 किती झाले 6, 6 आणि 5 किती झाले 11, 11 आणि 6 किती झाले 17, 11 आणि 6 किती झाले 17, 17ला काय करणार आपण 7 भाग देणार आहे. 7 1 7 7 2 14 बरोबर आहे. मग 14 पासून 17 पर्यंत जाण्यासाठी किती बाकी राहू राहिली 15 16 17, किती बाकी राहू राहिली 3. पहा पुन्हा कसं लक्ष द्या 7 भागिले 17, 7 1 7 7 2 14, 17 - 14 किती झाले, किती बाकी राहिले 3 बाकी राहिले. मग किती बाकी राहिली आपली 3, मग किती आपली 3 बाकी राहिली. मग मला सांगा आपला 3 हा कोड कशाचा आहे मंगळवारचा. म्हणजे 15 ऑगस्ट 2023 रोजी कोणता वार असणार आहे मंगळवार. 15 ऑगस्ट 2023 रोजी कोणता वार असणार आहे मंगळवार. जर असं नसेल कमी करायची सगळ्याची बेरीज करा. काय करायचा अजून कोणती याला दुसरी कोणती मेथड आहे सगळ्याची बेरीज करा. 15 3 23 5 आणि 6 बरोबर आहे. आता या सगळ्याची बेरीज करून याला जर 7 भाग दिला तरी बाकी किती राहणार आहे आपली 3. तर लक्ष द्या 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 11 आणि 5 16, 16 आणि 6 22, 22 मधले 2 बाकी राहिले 2, बे 1 बे 2 4, 4 आणि 1 5. आता 52ला जर 7 भाग द्याला किती 7 52, 7 7 49 किती 49, बाकी किती राहू राहिली 3. बा पुन्हा बाकी किती राहिली 3. आता इकडे बी बाकी किती राहिली आपली, बाकी किती राहिली ती आपली 3. एक तर सगळ्याची बेरीज करून भाग द्या किंवा याला काय करा 7 भाग देऊन कमी करून घ्या. 7 1 7 7 2 14, म्हणजे बाकी इकडे 1 राहती. 23ला पुन्हा भाग द्या 7 1 7 7 2 14, 7 3 21, 21 पासून 23 पर्यंत किती बाकी राहू राहिली 2. एक तर असं करा किंवा सगळ्याची बेरीज केली किती किती आली 52. 52ला काय केलं आपण 7 भाग द्याला, पुन्हा भाग किती राहू राहिली 3. म्हणजे 3 म्हणजे आपला 3 हा कोड कशाचा आहे मंगळवारचा. मेन म्हणजे आपल्या सगळ्यात लक्षात आधी काय ठेवणे आपल्या कोड पाठ करणे. कोड पाठ करण्यासाठी बी कोणती ट्रिक आहे आपली 12चा वर्ग किती आहे 144, पुन्हा 0, 5चा वर्ग किती आहे 25, पुन्हा 0, 6चा वर्ग किती आहे 36, पुन्हा सगळ्यात शेवटला काय करणार आहे स्टार्टिंगचे 12चा वर्ग किती आहे 144 मध्ये काय करणार 2 ऍड करणार, म्हणजे किती झाले 146. आणि इकडे हे कोड कसे पाठ करणार कॅलेंडर कधी पण चाललं आपलं 1600 पासून. 1600ला किती येणार आहे 6, 6 पासून 2 2 कमी करणार आहे, म्हणजे 6 4 2 0, 6 4 2 0 बरोबर आहे. हे काढलं आपण 15 ऑगस्ट 2023ला काय होता मंगळवार होता. आपलं 5वं एक्झाम्पल म्हणजे आज तारीख किती आहे 16 मे 2023ला कोणती तारीख आहे, म्हणजे आजच्या दिवसातच आपल्याला काय काढायचं आहे 12 मे 2023 बरोबर आहे. मग मला सांगा 16 मे 2023 मला कोणता वार येणार आहे. मग मला सांगा डे किती आहे, डे म्हणजे किती आहे 16, म्हणजे काय तारीख होती आज 16 तारीख होते. मंथ कोणता आहे मे महिन्याचा कोड कोणता आहे आपला 2 बरोबर आहे. त्याच्यानंतर 2023 ची फोड कशी करणार आहे 2023 बरोबर आहे. 2000 + 23. मग मला सांगा 2023 मध्ये इयर किती आहे 23 इयर आहे. किती इयर आहे 23 बरोबर आहे. त्याच्यानंतर लीप इयर कॅल्क्युलेट करायचे. लीप इयर कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करतो आपण या 23ला काय करणार आहे 4 भाग देणार आहे. किती भाग देणार आहे 4 4 बरोबर 23, 4 पंचे 20, 4 पंचे 20
बरोबर आहे. बाकी किती राहिली 3. आता 4 3 ला भाग जातो का नाही. मग आपलं उत्तर किती आलं 5. म्हणजे मला सांगा 2023 मध्ये लीप इयर किती आहे 5. 2023 मध्ये लीप इयर किती आहे 5. त्याच्यानंतर आपलं सेंचुरी इयर कोणतं आहे आपलं 2000. मग 2000 मला सांगा 2000चा कोड किती आपला 6. 2000चा कोड किती आपला 6. मग याला सगळ्याला काय करणार आहे आपण 7 भाग देणार आहे. एक तर सगळ्याची बेरीज करा किंवा 7 भाग देऊन याला काय करा कमी करून घ्या. आपण काय करू 7 भाग देऊन काय करू याला कमी करू. 7 1 7 7 2 14. 14 पासून 16 पर्यंत जाण्यासाठी किती बाकी राहिली 2. इकडे 2 लिहू शकतो आपण बरोबर 2. आता 23 आहे. 23ला पुन्हा कमी करू. 7 1 7 7 2 14 7 3 21. 21 पासून 2 पर्यंत 21 पासून 23 पर्यंत जाण्यासाठी किती बाकी आहे 2. मग 23ला कट करून आपण किती लिहू शकतो 2. आता या सगळ्याची बेरीज करू. बेग 2 4 बेत्रिक 6 6 6 12 12 आणि 5 किती झाले 17. मग 17ला किती भाग देणार आपण 7 ना. 17 किती भाग देणार आपण 7 ना. जर 17ला 7 भाग 17 1 7 1 7 7 2 14. 14 पासून 17 पर्यंत जाण्यासाठी किती बाकी राहिली 3 15 16 17. 3 बाकी राहिली कसं 7 भागिले 17 7 1 7 7 2 14 बरोबर आहे. किती 7तून 4 गेले किती बाकी राहते 3 बरोबर आहे. मग मला सांगा 3 हा आपला 3 आला बरोबर आहे. 3 कोड कशाचा आहे आपला मंगळवार. म्हणजे आज कोणता वार असणार आहे मंगळवार. म्हणजे 16 मे 2023ला कोणता वार असणार आहे मंगळवार.